सुनील डिंगणकर. अंकसूत्र या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. उल्हास गुप्ते यांच्या या चॅनलमध्ये आपण न्यूमरोलॉजी म्हणजे संख्याशास्त्र या विषयावर गप्पा मारतो आणि या विषयावर आपल्याला उल्हास गुप्ते मार्गदर्शन करतात. त्यांचा या विषयाचा साधारण 40 वर्षांचा अभ्यास आहे. या अभ्यासावर आधारित त्यांनी 3 पुस्तकं सुद्धा लिहिली आहेत, पण त्याविषयी मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आजचा आपल्या गप्पांचा विषय आहे 3 हा मूलांक. या आधीच्या एपिसोडमध्ये आम्ही 1 आणि 2 या मूलांकाविषयी बोललो होतो. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील. पण आता 3 या मूलांकाबद्दल सांगायला आपल्या सोबत आहेत उल्हास गुप्ते. नमस्कार सर. नमस्कार. तर 3 हा मूलांक कोणाचा असतो, म्हणजे कोणत्या जन्मतारखेच्या व्यक्तीचा मूलांक 3 असतो? ज्यांची जन्मतारीख 3, 12, 21 व 30 आहे अशा लोकांचा मूलांक 3 असतो. ओके. आणि मग या मूलांकाच्या व्यक्तींचे व्यक्तिविशेष काय असतात, म्हणजे कशा व्यक्ती असतात या? जनरली हा जो मूलांक 3 आहे ना, तर एक नंबर जो आहे तो बुद्धीचा आहे, 2 नंबर आहे तो मानसिकतेचा आहे आणि 3 नंबर जो आहे ना तो बुद्धी आणि मानसिकता ह्याचा मध्य गाठणारा हा 3 क्रमांक आहे. आणि हा 3 मूलांक विशेष करून तुम्हाला खूप बौद्धिक दृष्टीने ज्यांची उत्तम प्रगती झालेली आहे आणि जे मानसिक रीतीने सुद्धा संयमी आहे अशा लोकांचा तुम्हाला हा मूलांक जास्त आढळून येईल. आता आपण मागेही बोललेलो की जरी मूलांक 3 असला तरी वेगवेगळ्या तारखा असतील तर त्या तारखांचे म्हणून विषय असतात. तर आपण सुरुवातीला 3 या तारखेपासून सुरुवात करूया. 3 तारखेची माणसं कशी असतात साधारण? 3 तारखेची माणसं जी आहेत ना, तर ती आयुष्यात काळाबरोबर चालताना आपलं पाऊल वाकडं पडू नये, कळलं का नाही, अशा तऱ्हेने ती स्वतःला जपून वागत असतात. खूप वेळा ह्यांच्या आयुष्यात मित्रपरिवार खूप असतो, पण त्यांचे जे संबंध असतात ते बोटावर मोजणे इतकेच मित्र असतात आणि त्याच्यात कुठलाही स्वार्थ नसतो. उलट त्यानं दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्याला काही समजून सांगणं किंवा दुसऱ्याला उपदेश करणं पेक्षा कुठल्याचा सल्ला पाहिजे असेल तर तो सांगणं, हे अगदी ते कुठलाही आडपडदा न ठेवता स्पष्टपणे सांगत असतात. वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगलं, कळलं का नाही. आणि त्यांच्या बाबतीत एक बोलण्यासारखं आहे, आपण म्हणतो ना की सत्य कटू आहे, तर त्यांच्या बाबतीत सत्य गोड आहे, कळलं का नाही. कारण का, तर ते सत्याचे उपासक आहेत खरे. त्यांना सत्य जवळून पारखायला आणि सत्य स्वतःशी ठेवून प्रामाणिकपणे राहायला आवडतं. ओके. मग जसं 3चं हे झालं, आता 12 जेव्हा अंक येतो त्याच्यात 1, 2 आहे, म्हणजे 1 आणि 2 आणि 3 त्याचा मूलांक झाला. तर 12चं विशेष काय? 12चं विशेष खूप मजेशीर गोष्ट आहे की 12 अंकाची ही जी माणसं आहेत ना, याच्यामध्ये त्या अंकामध्ये 1 आणि 2 असे 2 ग्रह आहेत, एक रवीचा आणि 2 चंद्राचा. पण ह्या अंकावरती गंमत अशी आहे, रवीचा जास्त पगडा असतो आणि चंद्राचा कमी असतो. त्यामुळे ही माणसं खूप बुद्धिमत्तेचा चांगला वापर करून आणि मनाला योग्य वेळेला योग्य समजूत देऊन पुढे जात असतात. आणि सांगायचं तुम्हाला एक मजेशीर उदाहरण म्हणजे ही माणसं किती समजदार असतात. तर माझ्या आयुष्यात एक डॉक्टर आले, शेखर आंबार्डेकर म्हणून, आणि त्यांच्याकडे मी पहिल्या वेळेला गेलो होतो, मी खूप घाबरलेला होतो की काय होईल काय नाही. पण त्यांनी मला माझी इतकी समजूत आणि इतकं समजूतदारपणे पण सत्यस्थिती सांगितली आणि माझी भीती निघून गेली. मी हसत हसत बाहेर पडलो. आणि त्यांची जन्मतारीख पण मजेशीर, म्हणजे 12 जुलै 1950. आणि त्यांच्या ह्या 1950 वर आलेलं जे शून्य आहे ना, त्यामुळे त्यांच्याकडे एक वेगळी प्रतिभा आली, बोलण्याचं चातुर्य आलं आणि त्यांच्यामध्ये त्यांचा जो विषय आहे त्याच्यामध्ये ते अतिशय तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्याचं कारण म्हणजे आलेलं शून्य. ओके ओके. आता पुढे 12 नंतर 21चं काय सांगाल? तुम्हाला आणखी 12 बद्दल सांगायचं राहून गेलेलं आहे की रजनीकांत म्हणून एक चांगले उत्तम नट आहेत आणि त्यांची जन्मतारीख आहे 12/12/1950.
त्यांच्या जन्मतारखेचा जो त्रिकोण आहे ना, मूलांक, भाग्यांक आणि शुभांक, तो 3 येतो. हे तिन्ही अंक कळलं का नाही, 3 येतात. त्यामुळे ह्यांची मानसिकता, यांचं वागणं बोलणं अतिशय पोल आहे. हे डाऊन टू अर्थ आहेत आणि त्यामुळे ना हे इतके सिंपल राहतात ना, लुंगी घालून ते साधेपणानं कुठे कुठे फिरत असतात. त्यांचा कुठे डामडौल नाही, आजूबाजूला असा सज्जा घेऊन किंवा लोक घेऊन फिरतायत असं काही नाही इतका. आणि त्यांना मला वाटतं भारत सरकारने त्यांना पदवी सुद्धा दिलेली आहे. हो, म्हणजे रजनीकांतचा बडेजाव नसतोच, पुन्हा त्याला ते कधी केस म्हणजे टक्कल वगैरे पण कधी झाकत नाही, ते तसेच असतात. फक्त पिक्चर मध्ये जसे असतात तसे, पण नॉर्मल आयुष्यात एकदम पण खूप सिंपल. आताची लोक आपण जर बघितली ना, नटनट्या, हे स्वतःला खूप काहीतरी वेगळं ग्लॅमर तयार करायचं, खूप माणसं जमतील, मी तिथे थांबणार नाही, पण हा लोकांच्यात मिसळतो, लोकांच्यात राहून ते इतके साधेपणाने पण किती मोठा. हे जे व्यक्तिमत्व हे फार वेगळं आहे आणि ते व्यक्तिमत्व केवळ 3 वेळा आलेलं आहे. 3 ट्रायंगल आहे. हो. त्याच्या पुढे जाऊन आपण जेव्हा 21 तारखेला आलो, तर आता बरोबर 12च्या उलटे म्हणजे हे आहे. याच्यात काय होतं, याच्यामध्ये ना 2चा प्रभाव जास्त असतो आणि 1चा प्रभाव कमी होतो. त्यामुळे ना ही माणसं थोडीशी स्वतःला म्हणजे आपण म्हणतो ना, अंग चोरून वागणारी किंवा आपल्याकडे असलेलं ज्ञान फार द्यायचं नाही, कारण ते दिलं तर मग माझी किंमत कमी होईल, अशा भावनेने राहत असतात. पण काहीच्या बाबतीत ही लोक फार वाईट वागत नाही. म्हणजे भावना किंवा त्यांचा हेतू चांगला असतो, नाही असं नाही, पण आपला फायदा झाला पाहिजे हे पहिलं तंत्र असतं त्यांचं. त्यामुळे हे जास्त करून कोणालाही न आपल्याकडचं ज्ञान देताना खूप विचार करतात. अच्छा. आणि अतिशय व्यवहारी. अच्छा. कुठेही पैसे उचले द्यायचे नाहीत आणि घ्यायचे नाहीत, कुठेही व्यवहारात फसायचं नाही आणि स्पष्ट बोलणं, ही त्यांची ख्याती असते. पुढे 30 अंक. 30 अंकाबद्दल बोलायला गेलं तर 3 वर 0 येतं. शून्याचं मागच्या वेळेला पण मी सांगितलेलं की 1 वर 0 आला असेल तर तिथे शून्याची जी ऊर्जा असते ती 1ला इतकी प्रचंड मिळते आणि त्यातून तो माणूस खूप मोठा होतो. तसंच 3 वर हे जे 0 येतं ना, हे 3 वर येणारं 0 जे आहे ना, ते खूप काही प्रगल्भता देते आणि ही माणसं खूप नामवंत, प्रतिभावंत आणि आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात ही माणसं खूप मोठी होतात. विशेष करून होमी बाबा यांच्याकडे पाहिलं तर आज जे काय अणु ऊर्जेचं काम चाललेलं आहे आणि अणु ऊर्जा ही भारतासाठी चांगल्या पद्धतीने राबवली असेल आणि चांगल्यासाठी राबवली असेल तर होमी बाबा यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांची जन्मतारीख 30 होती का? 30 होती त्यांची जन्मतारीख. ओके. आता ह्याच्या पुढचा टप्पा म्हणजे 3 ज्यांचा मूलांक आहे, म्हणजे ज्यांची जन्मतारीख 3, 12, 21, 30 आहे, त्यांनी साधारणपणे आपल्या करिअरसाठी कोणतं क्षेत्र निवडावं? हे बघा, करिअरसाठी ना वास्ट आहे. त्यांच्यासाठी ज्याच्याकडे बुद्धी आहे ना तो माणूस कधीच रिकामा राहत नाही. पण तुम्हाला जी ऊर्जा आहे, कळलं का नाही, ती बाजूच्या अंकात न मिळत असते. बाजूचा म्हणजे 12 मध्ये 1 आणि 2, कळलं काय, 21 मध्ये 2 आणि 1, 30 मध्ये 0. तर हेच चढत्या रीतीने ही अंक हे झालेले आहेत. 30 म्हणजे प्रचंड टोक गाठतो आणि एक वेगळं म्हणजे सायन्समध्ये ही बरीचशी माणसं तुम्हाला ना सायंटिस्ट आढळतील 30 नंबरची. आणि ही माणसं कमी बोलतात पण कामाचा आवाका फार मोठा असतो. आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्ही आता विचारलं मला की हे कोणत्या कोणत्या क्षेत्रात असतात, तर शिक्षण क्षेत्रातली माणसं तुम्हाला जास्त आढळतील. त्याच्यानंतर सरकारी क्षेत्रामध्ये उच्च पदावर ही माणसं आढळतील. त्यानंतर उत्तम बिझनेस. उत्तम बिझनेस म्हणजे कुठला, अन्नधान्याचा. आणि अन्नधान्याचा त्यांचा वीक पॉइंट काय माहिती, याला गोड जास्त आवडतं. आणि कधी कधी मग
गोड खाऊन आळस येणं, कंटाळा करणं असा भाग यांच्या बाबतीत होत असतो. ओके, कळलं. ही एक म्हणजे मजेची गोष्ट सांगितली. पण म्हणजे क्षेत्र म्हटलं जसं तुम्ही शिक्षण, सायंटिस्ट हे प्रामुख्याने किंवा बिझनेस हे आहे. आर्टिस्ट पण आहेत, उत्तम आर्टिस्ट आहेत, उत्तम आर्टिस्ट चांगले आर्टिस्ट आहेत. कळलं का नाही? म्हणजे ते कुठल्या क्षेत्रात नाही असं नाही आहे, फक्त वाईट क्षेत्रात नाही ते. कळलं का नाही? म्हणजे तुम्हाला जास्त करून गुन्हेगार किंवा काहीतरी लाचलुचपत केलंय अशी अंकाची माणसं फार तुम्हाला रेअर कमी मिळतील, फार नाहीच. आता जसं क्षेत्राबद्दल आपण बोललो तसं त्यानंतरचा प्रश्न येतो कोणत्याही व्यक्तीचा, तो असतो जोडीदाराचा. तर या व्यक्तींसाठी कोणत्या अंकाचा, मूलांकाचा जोडीदार सुयोग्य असतो? माझ्या दृष्टिकोनातनं 3 ला सांभाळून घेणारा अंक जो आहे तो 9 आहे. हो, 3च खूप ऐकतो. 9 तसा डॅशिंग आणि प्रभावी आणि आक्रमक आहे, पण 3 पुढे तो खूप नमता घेतो आणि त्यांच्याशी खूप चांगलं जमतं. तसा दुसरा अंक आहे 8. अच्छा. हो, 8 अंकाशी पण उत्तम जमतं त्या लोकांचं. 8 अंकाला ते कधी हे नाही करत. म्हणजे पण काय होतं की कधी कधी प्रगती खुंटते म्हणतो ना, तसा भाग त्यांच्या आयुष्यात जो होतो तो अतिशय 2 अंकाचा. 2 अंक जर आला तर त्यांना उगाच घरात खूप काहीतरी तंटे, मानसिक त्रास, गैरसमज ह्या गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे त्यांना मिळणारा बाहेर करण्याचा जो विचार आहे तो घरच्याच विचाराने ते कधी कधी खचत जातात. ओके, म्हणजे टू सम अप आपण असं म्हणू शकतो की 3 या मूलांक असेल तर 8 आणि 9 मूलांक खूपच सुटेबल आहे. 2 कडे शक्यतो जाऊ नये. 2 कडे जाऊ नये म्हणण्यापेक्षा 2 जर नशिबात आला तर काही प्रश्न नाही, तो काय काय आपला नशिबाचा भाग आहे. पण समजुतीने घेण्यातच यांचं आयुष्य खूप अच्छा, मग खूप तडजोडी कराव्या. पण ते सांभाळतात, ते त्यांना नाही म्हणत नाही. कळलं का नाही? कारण इमोशनल आहे, मानसिक आहे, त्याच्यावरती शेवटी काय आहे, आपण चांगलं वागणं हाच एक कोणीतरी एकाने चांगलं वागणं, तर ते नेहमी चांगली वागत असतात. ओके, आता समजा तुम्ही मगाशी म्हटलं की 3चे व्यक्ती म्हणजे चांगला बिझनेस करू शकतात, तर त्यांचा भागीदार पार्टनर कोणत्या अंकाचा साधारण असावा? त्यांचा भागीदार पार्टनर हा 9 अंकाचा असेल तर खूप छान, 5 अंकाचा असेल तर खूप छान. ओके. त्याच्यानंतर मी आता बोललो ना तुमच्याशी, एक अंक बोललो, 8 अंक, 8 अंकाशी पण करेल. पण 8 अंकाला खूप सवलत आणि त्याच्या विचाराने 3 अंकाने जाऊ नये, कारण 3ने स्वतःचा विचार करून आणि स्वतः त्यात लक्ष घालूनच पुढे जावं. ओके, कळलं. पण म्हणजे आता हे जे आपण जोडीदार आणि भागीदार, तुम्ही जोडीदाराला 5 अंक सांगितला नाही, पण भागीदाराला 5 अंक सांगितलं, तर हे वेगवेगळे असतात. हो, 5 हा अतिशय बुद्धिमान अंक आहे, पण 5 हा अतिशय व्यवहारी आहे. आणि गुरुचा अंक 3 अंकांना हा जास्त व्यवहार, उगाच नको त्या ठिकाणी व्यवहार बघणार नाही. ओके. तो सांभाळून आणि आपली मैत्री टिकून, आपले संबंध टिकून, आपले संबंध कसे राहतील ह्या विचाराने तो वागत असतो. ओके. पण 5 हा तुम्हाला आपण 5च्या अंकात बोलूच. आणि मग आता 3 या मूलांकाच्या शुभ तारखा म्हणून कोणत्या? शुभ तारखा आहे 3, 12, 21, 30. ओके, कळलं. आणि 9, 18, 27. ओके, या शुभ तारखा. 8, 17, 26 या शुभ तारखा नाही. अच्छा, म्हणजे शक्यतो जे महत्वाचं काम आहे, महत्वाचा निर्णय आहे ते 8, 17, 26 ला करू नयेत. आणि त्यांचा जो वार आहे तो गुरुवार आणि सोमवार. ओके, शुभवार. अच्छा. आणि अशा व्यक्तींसाठी चांगला वर्षाचा काळ कोणता असतो? तो मार्च आणि जानेवारी. अच्छा. हो, हे त्यांच्यासाठी चांगले. उत्तम. ओके, म्हणजे नवीन काही करायचं असेल, एखादा संकल्प सोडायचा असेल. मार्च आणि डिसेंबर. मार्च आणि डिसेंबर. ओके, मार्च आणि डिसेंबर. मार्च आणि डिसेंबर आणि जानेवारी सुद्धा. तर ही होती सगळी 3 या मूलांकाबद्दलची माहिती. यात आम्ही तुम्हाला बऱ्यापैकी विषय कव्हर केले. म्हणजे ही माणसं कशी असतात, जोडीदार कसा असावा, त्यांचं क्षेत्र कोणतं असावं, भागीदार कोणता असावा, वगैरे वगैरे. ह्याची बद्दल तुम्हाला समजा विस्तृत जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी उल्हास गुप्ते सरांनी पुस्तकं लिहिली आहेत. ही पुस्तकं आहेत
सुबोध संख्याशास्त्र याची मराठी आणि गुजराती आवृत्ती अवेलेबल आहे. दुसरा आहे जीवनोपयोगी संख्याशास्त्र आणि तिसरा आहे न्यूमरोलॉजी फॉर डेली लाईफ. या तिन्ही पुस्तकं अमेझॉनवर अवेलेबल आहेत. त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ती तुम्ही नक्की बघा. आणि यापुढेही आपण अशाच वेगवेगळ्या मूलांकन विषयी आणि न्यूमरोलॉजी विषयी सविस्तर गप्पा मारणार आहोत. तर हे एपिसोड बघत राहा.